लिंट चॉकलेट फॅक्टरीला जायचंय, असंख्य चॉकलेट्सची टेस्ट बघायची आहे. पण तुम्हाला माहित नाही का कसं जायचं, तिकीट कसं काढायचं, आणि ते पण इंडियात बसून? थांबा थांबा, सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फेमस असं लिंट चॉकलेट म्युझियम हे झुरिक जवळच आहे. आणि जर स्वित्झर्लंडला जाणार असाल आणि तुम्हाला पण चॉकलेट्स आवडत असतील तर ही म्युझियम टूर अजिबात मिस करू नका. म्युझियमचे तिकीट्स तुम्ही इथेच इंडियात बसूनच काढू शकता. तिकीट कसं काढायचं ते आता बघूया. प्रथम गुगल सर्चवर जायचंय आणि तुम्ही तिकडे लिंट चॉकलेट म्युझियम असं टाईप करा आणि मग सर्च करा. त्यांची ऑफिशियल वेबसाईट उघडेल. त्या वेबसाईटला गेल्यानंतर बुक तिकीट्स असं तुम्हाला एक स्लॉट दिसेल. तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते विचारतील की तुम्हाला कुठल्या प्रकारचं तिकीट बुक करायचं आहे. म्युझियम टूर आहे का, प्रायव्हेट टूर आहे, कसं काय बुक करायचं ते. मग तुम्हाला ज्या प्रकारची टूर हवी असेल तिकडे क्लिक करा. मग तिकडे ते तुम्हाला विचारतील कोणती डेट सिलेक्ट करायची. अगेन क्लिक ऑन द डेट, सिलेक्ट द टाइम स्लॉट, आणि मग टाइम स्लॉट सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्ही क्लिक केल्यावर ॲडल्ट्स आहेत का लेस दॅन 7 इयर्स आहेत का स्टुडंट आहेत, हे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरी सिलेक्ट करायच्या. एका ॲडल्टचं तिकीट 17 फ्रँक्स आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तिकीट सिलेक्ट करायची आणि मग पे केल्यानंतर तुम्हाला हे जर पे करायचं असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डवर पण पे करू शकता आणि अशा रीती तुम्हाला ते तिकीट तुमच्या मेलवर येऊन जाईल की जे तुम्ही तिकडे दाखवून स्कॅन करून तुम्हाला तिकडे एंट्री मिळवता येईल. लिंट चॉकलेट म्युझियम किल्चबर्गला आहे. आदल्या दिवशी आम्ही रोम टू रिओ ॲपचा वापर करून तिकडे कसं जायचं, कोणत्या नंबरची ट्रेन घ्यायची हे फाइंड आउट करून ट्रेनचं तिकीट SBB ॲपवर आधीच काढलं होतं. मी तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन कसं करायचं ते नंतर एका व्हिडिओमध्ये देईन. मग तिकडे आम्ही किल्चबर्ग स्टेशनला उतरलो आणि लिंट चॉकलेट फॅक्टरी और लिंट चॉकलेट म्युझियमच्या डिरेक्शननी जायला लागलो. ह्या फॅक्टरीला और ह्या चॉकलेट म्युझियमला गुगल मॅप्सचा वापर करून जाऊ शकता किंवा त्यांनी साइन बोर्ड्स पण लावले आहेत. तिकडे पोचलो, एंट्री तिकीट दाखवलं आणि समोरच आत गेल्या गेल्या आहे तो मोठा चॉकलेटचा फाउंटन. मग काय लगेचच फोटो सेशन सुरू झाली. ऑडिओ गाईड आहे, आपण तो ऑडिओ गाईड घ्यायचा आणि आपल्याला हवी ती लँग्वेज सिलेक्ट करायची आणि मग तिकडे असे वेगळे त्यांनी स्पॉट्स ठेवलेत जिकडे तुम्ही त्या ऑडिओ गाईडच्या टच केल्यानंतर ऑडिओ गाईडच्या सहाय्याने तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळते. एक लक्षात ठेवा, तुमचं ज्या स्लॉटचं तिकीट आहे त्याच स्लॉटवर तुम्हाला ते आत सोडणार, 1 मिनिटही आधी सोडत नाहीत. सो फर्स्ट आहे त्यांचं एक म्युझियम की ज्यामध्ये पिक्चर्स आणि व्हिडिओज आणि प्लस रिटन इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतात की इथे ॲक्च्युली चॉकलेट रॉ मटेरियल पासून म्हणजे चॉकलेट किंवा कोको बीन्स पासून चॉकलेट कसं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, कसं कल्टिवेशन होतं, मग ते कसं वाळवलं जातं आणि सगळं रॉ मटेरियलची प्रोसेस सांगतात. ही पण एकदम इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला. मग नेक्स्ट स्टेप आहे जे तुम्हाला फुल हिस्ट्री ऑफ चॉकलेट बद्दल सांगतात. कुठे इंट्रोड्यूस झालं, आधी ते कसं रिच लोकांसाठी होतं आणि मग हळूहळू ते कसं पूर्ण जगभर पसरलं हे सगळं. आणि मग इथे छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत की तुम्हाला ते अक्षरशः आपण जसं पाट्यावरवंटांनी आपण गोष्टी घरी ग्राइंड करतो त्याचा अनुभव याला म्हणते. चॉकलेट तुम्हाला असं पाट्यावरवंटांनी ग्राइंड केल्यासारखं असं ऍक्टिव्हिटीज आहेत. मग आनंदाने ती ऍक्टिव्हिटी केली. पुढे आहेत ते वेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स कसे त्यांनी डेव्हलप केले वगैरे ते सगळं फुल असं एक म्युझियम सारखं डिस्प्ले आहे. आणि मग येते ते म्हणजे सर्वात महत्वाचं स्पॉट की ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे चॉकलेट टेस्टिंग. सो फर्स्ट आहे लिक्विड चॉकलेट टेस्टिंग की यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही लिक्विड चॉकलेट टेस्ट करू शकता. यामध्ये डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट असं असंख्य प्रकारचे चॉकलेट्स आहेत. त्याच्यानंतर चॉकलेट बार्स किंवा चॉकलेट क्यूब्स म्हणजे तुम्ही मशीन्स आहेत तिकडे प्रेस केले की चॉकलेट क्यूब्स येतात आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट क्यूब्स आहेत म्हणजे ऑरेंज चॉकलेट,
कॅरमेल चॉकलेट, असं वेगळ्या असंख्य फ्लेवर्स, डार्क चॉकलेट, बटर चॉकलेट, असं वेगळ्या फ्लेवर्सचे छोटे-छोटे क्यूब्स येतात आणि तुम्ही हवं तेवढं खाऊ शकता. मग जस्ट इमॅजिन की वाटेल तेवढं चॉकलेट खायचं. म्हणजे इट इज रिअली हेवन फॉर चॉकलेट लव्हर्स. मग पुढे गेल्यानंतर त्यांनी असं एक फोटो बूथ सारखं केलं आहे. तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड सिलेक्ट करायची आणि मग तुमच्या फॅमिलीचा फोटो काढायचा आणि लगेच तो फोटो तुम्हाला मेलवर ते सेंड करतात. इट इज लाइक अ सॉव्हेनियर फ्रॉम लिंक चॉकलेट म्युझियम. अँड देन अगेन यू हॅव लॉट ऑफ चॉकलेट्स टू टेस्ट. म्हणजे भरपूर त्यांची आणखीन त्यांनी एक असे वेगळे जार्स ठेवले असतात. तुम्ही तिकडून किती पण चॉकलेट खायला घेऊ शकता. ऐकूनच किती भारी वाटते. आम्ही इतकी चॉकलेट्स खाल्ली की बास. मग तिकडून बाहेर पडलो. परत त्यांनी प्रॉपर त्यांच्या ज्या फॅक्टरीसारखं तिकडे त्यांनी उभं केलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिटसारखं. आणि मग परत त्यांचं असं ग्लास च्या बाहेरून तुम्ही बघू शकता की कसं ॲक्चुअली चॉकलेट्स मॅन्युफॅक्चर होतात, कसं बार्समध्ये ते कट होतात, मग त्यांचं कसं शेप्स दिले जातात, त्यांचा लोगो कसा छापला जातो, हे सगळं तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळतं. अँड इट इज सो वंडरफुल टू सी एव्हरीथिंग. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे हे सगळं. सो लहान मुलं असतील तर नक्की ह्या चॉकलेट म्युझियमला व्हिजिट करा. आणि मग खालती आल्यानंतर काय तर खूप मोठं त्यांचं चॉकलेटचं शॉप आहे की जिकडे तुम्ही हवं तेवढं चॉकलेटची खरेदी करू शकता. पण सो एकंदरीत काय, ही चॉकलेटच्या दुनियेची सफर एकदमच भारी झाली. चॉकलेट म्युझियम मधून बाहेर पडलो आणि समोरच्या बाजूला जसं बाहेर जायला लागलो, आम्हाला एक खूप सुंदर लेक दिसली. मग काय आमचे पाय आपोआप तिकडे वळले. मस्त वातावरण होतं. आत्ताच नुकताच पाऊस थांबला होता. थोडा वेळ तिकडे छान अगदी मस्त बसलो. थोडासा वातावरणाचा आनंद घेतला आणि परत निघालो आमच्या रिटर्न जर्नीला. कारण आज आम्हाला रात्री निघायचं होतं स्लोव्हेनियाला जायला. स्लोव्हेनियाचा व्हिडिओ माझा उद्या येईल. सो नक्की माझ्या चॅनलला फॉलो करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.